नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस.एन. स्टडी महाराष्ट्र या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे महाराष्ट्र शासनाने परिपत्रक पाठवलं आहे ते आपण बघणार आहे. त्याच्यामध्ये काय डिटेल्समध्ये दिलेलं आहे की पोलीस भरती ती आहे ती 12,000 नक्की होणार आहे का, डिसेंबरमध्ये होईल का, डिसेंबरच्या आधी होणार, हे सर्व डिटेल्स आपण या परिपत्रकाद्वारे बघणार आहे. खरंच होणार आहे का पोलीस भरती, सर्व डिटेल्स आपण बघणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आत्तापर्यंत आपल्या एस.एन. स्टडी महाराष्ट्र या चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट गव्हर्नमेंटच्या ज्या बी ॲड असतील ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर बघा आपण बघूयात की आता परिपत्रक कशा संदर्भात आहे. तर बघा, अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांचे कार्यकार. तर बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई, हे यांचं परिपत्रक आहे. याच्यामध्ये बघा विषय काय आहे बघा, पोलीस शिपाई संवर्गात पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, बॅट्समन व SRPF यांची रिक्त पदांची माहिती पाठवण्याबाबत हे परिपत्रक आहे. तर बघा आपण बघूयात की परिपत्रक. तर बघा, उपरोक्त विषयास अनुसरून राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गात पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, बॅट्समन व SRPF यांची दिनांक 1/1/2024 ते 31/12/2024 या कालावधीतील रिक्त होणाऱ्या पदांची माहिती खालील नमूद विहित नमुन्यात या कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक श्री शंकर कुलकर्णी यांचे ऑफिसवरील शंकर बी कुलकर्णी OS SBK ट्रेनिंग DGPS या यूजर IDवर कृपया दिनांक 1/10/2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत न चुकता पाठवावी. ज्या घटनेची माहिती प्राप्त होणार नाही त्यांची माहिती निरंकुश समजण्यात येईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या परिपत्रकातून आपल्याला एकच समजलं आहे की 1/10/2024 मध्ये जेवढे पण आपले जिल्हे असतील त्या जिल्ह्यांची सर्वांनी माहिती या मेलवर पाठवायची आहे, ज्या त्या जिल्ह्यांची. त्याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, एक आपल्याला समजलं की डिसेंबरमध्ये ॲड येण्याचे चान्सेस आहेत. तर बघा तुमच्या मनामध्ये डाऊट असेल की आचारसंहिता लागण्याच्या आधी ॲड येईल का. तर बघा आता आचारसंहिता लागण्यासाठी दिवसच किती बाकी आहेत. आता आचारसंहिता नेक्स्ट वीकमधून चालू होईल. त्याच्यामुळे बघा जरी आली तरी येऊ शकते. जर शक्यता कमी आहे तर डिसेंबर मध्ये ही नक्की ॲड येईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे आत्ता पोलीस भरती झाली त्याच्यामध्ये बघा जी आत्ता पोलीस भरती झाली 17,000ची, त्याच्या पाठीमागं झाली 18,000ची. तर बघा हे जे पदं होते 17-18,000, ज्यावेळेस त्यांनी म्हणजे ॲड काढायच्या आधी सांगितले होते ते कमी पदं होती, त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये वाढवली. तसंच आता ही 12,000 सांगतात, पण याच्यामध्ये हे ॲड होण्याचे चान्सेस खूप आहेत. त्याच्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तयारी ही चालू ठेवा, कारण ॲड येण्याचे खूप मोठे चान्सेस आहेत. आणि तुमचं जे आत्ताचं जे पाठीमागं ग्राउंड झालं याच्यामध्ये कुणाचं ग्राउंडमध्ये लिखीमध्ये गेलं असेल तर तुम्ही तयारीमध्ये स्टॉप करू नका फिजिकलची वगैरे, कारण तुम्हाला खूप मोठा चान्स आहे. कारण तुम्ही आता 2-1 मार्कामध्ये गेला असेल तर ह्या भरतीमध्ये 100% तुमचं काम होणार. त्याच्या ह्याने तुम्ही तयारी चालू ठेवा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एस.एन. स्टडी महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि अपडेटसाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.